हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाचे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका भने इह लौकिका व्यवहारे नका डोळे धोरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विढाला नमो विठ्ठला राजीया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिन्यान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा जीवानी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, अर्थात उपदेश करतात। वढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने नानाच्या मार्गदर्शनाखाली गावकरी मंडळीच्या सहकार्याने सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे। प्रथमतः सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, परमार्थ प्रिय असणारे तुमच्यावर माझ्यावर ज्यांना अतिप्रेम केलं
आणि या प्रेमातून सहदेव महाराज मला काहीतरी मिळालं असे आमचे नानानं फोन केल्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. टाळी वाजवा एक बार जोऱ्यात. या कार्यक्रमाला एकाची नाही म्हणूया परी अशी दिग्गज मंडळी आहे. आमचे हरिभक्तीपरायण प्रल्हाद बाबा शास्त्री उपस्थित आहेत, ज्यांची विशेष उपस्थिती लाभली. आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे हरिभक्तीपरायण सहदेव महाराज शास्त्री मांडव जाळी ना, टाळी वाजवा त्यांच्यासाठी देखील. ज्यांना सुंदर अशी चाल गायली माझ्यासोबत असणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट गणेशजी महाराज क्षीरसागर, ज्यांना पाठीमागं साथ संगीत केली, ज्यांचा आपल्याला जुना सहवास लाभलेला आहे. तुमच्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे श्रीराम गुरुजीसाठी जोऱ्यात टाळी वाजवा एक बार. आपल्या गावचं भूषण असणारे युवा कीर्तनकार भूमिपुत्र आमचे बबन महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि ज्यांना मला नानाचा परिचय करून दिला बरं काय सहदेव महाराज, मला इकडं बीड जिल्हा ज्यांना दाखवला, नानाचा मठ ज्यांना दाखवला, माझे गुरुवरी बालासाहेब महाराज इमडे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आपल्या परिसरातील सगळे भजनी मंडळीत आमचे काशीनाथ महाराज असतील, आमचे जयालेंद्र महाराज येणेकरी सर्व, आमचे मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य आमचे सिद्धेश्वर महाराज. माईक सिस्टीम अगदी सुंदर आहे, तुमचंही नाव घेतलं, कमी जास्त करू नका. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य नाव विसरलं, रेवण महाराज, रेवण हा आमचे रेवण महाराज गायन कोकिळा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हे कसं आहे नाना, शिळला 2 सड पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे, कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. माझं भाग्य आहे महाराज. आता मी घरचा असल्यामुळे मला काही बोलायला हरकत, म्हणजे मी काही बोलणार नाही तसा विचार केला. मी अगदी जवळून अनुभव आहे सर्वांचा, आणि परमार्थाचं मार्गदर्शन आणि कीर्तन कुठून करावं मी आपल्या मठातून शिकलो. टाळी वाजवा. एक गायक, एक साधा वारकरी म्हणून मी आपल्या या माऊली आश्रमात आलो. पण माझं भाग्य आहे, माझ्यावर सर्वांची कृपा झाली. मी आज अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो, मला येत नाही काही, पण संत कृपा आणि इमारत. मला संतांना हातात धरल्यास काय होत नाही, धरीतील हाती संत कृपा टाळी वाजवा. टाळी ना बंगला बदललाच नाही, पत्र बदललेत काही वाटाले. बरं झालं पावसानं हाजरी आधी लावली. धरतील हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढात्यांत झोपा. टाळी वाजवा. संतांना हातात धरल्यास काय होत नाही म्हणून मी थोडक्यात बोलणार आहे. थोडं लक्ष दे नाही का, आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे आहेत. एक वर्ग असा आहे की अभंगात तुकोबर आहे आपल्याला उपदेश करतात.
नाना पहिला वर्ग एक असा वर्ग आहे त्याला दुसऱ्याची प्रगती खपत, पहिला वर्ग. दुसरा वर्ग त्याला गती खपत आणि तिसरा वर्ग त्याला अधोगती खपत नाही. पहिला वर्ग तुमचा माझा, आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. शास्त्रीजी हो म्हणा की आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत. एकाचं पोट दुखू लागलं सिद्धेश्वर महाराज, त्याला उचललं बीडला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणला लवकर तपासा नाही तर मरतो. डॉक्टर म्हणला दुखतंय कापासून म्हणला तपासा, दुखतंय कापासून म्हणला तपासा, दुखतंय कापासून म्हणला शेजाऱ्याने एकरभर घेतल्यापासून. म्हणजे आपल्याला दुसऱ्याची प्रगती खपत, जीवाला प्रगती खपत नाही. आणि कुत्र्याला गती. आता आपण मोटरसायकल घेऊन जा, गाडी घेऊन जा, कुत्र्याचं आपलं काही भांडण नसतंय. आपल्या गाडीच्या मागं भाव 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 आणि गाडी पुढे गेली की जाग्यावर उभा राहून ते पळून लावली का नाही. आता पळून लावली कप्पळ आली, कुत्र्याला गती खपत. तसं संत महात्म्याला जग अधोगतीला गेलेलं खपत. बुडात ना देखावे डोळा टाळी वाली नाना कूलर लावलं म्हणून बरं झालं नाही मोहा धावात होता. आणि कूलर माझ्यासारखंच इतकं इतकं आहे ते आमचा रोडच लागला मला. उठाला शास्त्रीजी मला असे गुणीजन चांगले असलेच बरं वाटते, नाही तर फाशी घ्यावं. मी एका गावात कीर्तनाला गेलो ना इमानदार खोटं सांग माझ्या पाठीमागे 4 हजरी उभा, त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही, पण आनंद वाटायला. उठाला बुडात ह्याच्यानं ना देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या काय सांगाव महाराज. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा काय सांगाव. संतांना जग अधोगतीला गेल्याला खपत खपत नाही. आता सुज्ञ माणसं आहेत, नाना पुढे कीर्तन करणं म्हणजे अवघड आहे. पण थोडक्यात बोलतो, मला वाटतं एक वर्ग कर्मप्रधान आहे, दुसरा वर्ग भोग प्रधान आहे आणि तिसरा वर्ग विचार प्रधान आहे. कर्मप्रधान वर्ग ब्राह्मणाचा, ऋषी मुनीचा. भोग प्रधान वर्ग पशु पक्षाचा. पशु काय पाप पुण्य जाणत नाही. विचार प्रधान वर्ग माणसाचा आहे. मग तुकोबाराने विचार केला, अरे इतका सुंदर दिला मानवते अल्लाने तुझ दिया खाया पिया सबसे सोया हक जमाना भूया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भारत माया. 84 गिरकी मारे ही बल पाया. अब तहत का मानवते अल्लाह ने तुझ दिया खाया पिया सबसे सोया. कबीर महाराज सारखा इतका सुंदर दिला. तुकोबाराय म्हणता देवे दिला देह भजना म्हणजे अति पवित्र अति सुंदर. इतका सुंदर देह दिला, पण माणसं विचार करीत माणसं सैराट सुटली.
मग तुकोबाराने विचार केला, विचार करीत नाही तर असं नाही, विचार करीता वाया जाईल लटिक्यात ते मूळ कसा बी विचार करतात, कसा बी करण्यापेक्षा चलो छनाहाती करावा विचार, चलो छनाहाती करावा ना ही लई लांब झाली, असे हाताखाली पाहिजे. वा जगद्गुरु तुकोबारा सांगतात, केव्हा बी विचार करण्यापेक्षा, कसा विचार करण्यापेक्षा सकारात्मक क्षणोक्षणा हाच करावा विचार. सदैव महाराज क्षणभर याचा अर्थ जन्मभर. किती क्षणभर याचा अर्थ जन्मभर. आता सगळ्याला माहिती आहे, थोडे परिनिरे मला जास्त काही येत नाही, पण नानासारख्यांची तुमच्यांची सर्वांची कृपा आहे. मी थोडक्यात बोलतो. ज्ञानोबरायानं सुरुवातीला सांगितलं, हरिपाठात देवाची उभा तेने मुक्तिचारी श्लोकता समीपता स्वरूपता सायुजता चार प्राप्त. कुणाच्या दारात उभा राहिल्यास? प्रल्हाद बाबा. कुणाच्या? देवाच्या. चार. मग काही म्हणतील, नाना आमचा जन्म गेला, आम्हाला मेळ लागा नाही महाराज, आणि तुम्ही क्षणभर सांगता. मला वाटतं ज्ञानोबरायाने हे जीवाला चॉकलेट दिले. काय दिले? आता हे लहान लेकरं जर ऐकायला गेले, आता आमच्या या महिला मंडळी काय करतात, लहान लेकराला चॉकलेट देतात. काय देतात? चॉकलेट. पण काही लेकरं लई बिलिंदर बबन मारा, चॉकलेट देऊन ऐकत नाहीत. चॉकलेट देऊन ऐकायला गेल्यानंतर एखादा लाडू देतात. काय देतात? लाडू देतात. एखादा लाडू देऊन बी ऐकत नाही, लई बिलिंदर असते, लढत. लाडू देऊन ऐकायला गेल्यानंतर एखादा मुरकुलाचा पुडा देतात. कशाचा? मुरकुलाचा. तरी ते आवरतच नाही. मुरकुलाचा पुडा देऊन ऐकायला गेल्यानंतर एखादी 10ची नोट देतात. काय करतात? 10ची नोट देतात. आणि काही 10ची नोट देऊन बी ऐकायला गेले, असा हात माग सारख्यात ऐका. 10ची नोट देऊन ऐकायला गेल्यानंतर कानाखाली देतात. तसं ज्ञानोबरायाला माहित होतं, जीव विषयात बोललेला विषयाच्या चरवणी
केली आयुष्याची गाळणी यशय ओढे बोलले देवा विषय बोलले देवा आता याची कोण करीना देवा आता याची कोण करीना देवा आता याची कोण करीना रुपये नारायणी रुपये टाळी वाजवा टाळी वाजवा जोऱ्यात जोऱ्यात वाटावर बसलेले जोऱ्यात जोऱ्यात थांबा थांबा टाळ टाळी जोऱ्यात टाळ टाळ टाळी वाजवा मोकळं झालं इशय ओढे बोलले देवा इशय ओढे बोलले कुणाच्या अंगात ईशाला चू इकडे येत इकडे येत आणि आला तो देव झाल्याशिवाय राहत परत माघारी घेत नाही जाऊ दे आता सदैव महाराज आता तुम्हाला अनुभव आहे बरेच माणसं माल घेत नाहीत ना माल घेतच नाही आणि घेतले तर घरादाराची वाट लावल्याशिवाय राहत लाल चावले म्हणून लागल्याशी घेतच नाही तसं काही माणसं इकडे येतच नाही आणि आले तर देव झाल्याशिवाय राहत राहत तुकोबरायला ज्ञानोबरायला माहित होत ज्ञानोबरायला माहित होत ईशात भरलेला जीव इकडे येत नाही यावा म्हणून देवाची उभा सुरुवातीला सांगितलं क्षणभरी आणि एकदा आल्यानंतर कामा अर्ध शास्त्र
क्या बात. इकडं जीव येत नाही म्हणून क्षण आणि एकदा आल्यानंतर रिकामा अर्ध घडी सर्व सुख साईशास्त्र बस क्षणभर याचा अर्थ जन्मभर. आता सगळ्याला प्रमाण पाठ आहे. सुखा लागी जरी करीशी तरी तू पंढरीशी एक वेळ. नाना एकदा जर माणूस ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यात गेला पंढरपूरला गेला पुढच्या वर्षी तो बांधून टाकला तरी घरी राहत लागला टकळा पंढरीचा का क्षणभर याचा अर्थ जन्मभर. तसं तू खबर आहे शकतो. क्षणोक्षणाचे सकारात्मक करावा विचार आहे मी हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर मी तो वासुदेव कडो येईल विचारावा नाना कुठेतरी कीर्तनाला जातील. सासू नसली की मोकळा पसारा असते आणि सासू असली पदर घेऊन लवून चोपून. तसं आमची सगळ्याची सासू म्हणजे परमार्थात नाना आहे. तुम्ही ज्या टायमाला चाल म्हणून लागली ना ठाईची माझं नानाकडे लक्ष ताल कुठं आहे लय कुठं आहे हे सगळं नानाला कळते महाराज. टाळी वाजवा. आणि परमार्थामध्ये सर्व गोष्टी मिळण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागतं. हजारो जन्मातलं पुण्य लागतं. मग थोडक्यात बोलतो. महाराज सांगतात इचारा वाचून न विजय समाधान विचार करा. क्षणोक्षण हाची करावा विचार. आता काही गोष्टीचा विचार करायचा नाही. मी आमचे तुमचं नाव विसरलो. उद्धव दादा. काही गोष्टीचा विचार करायचा नाही. काही गोष्टीचा विचार एकदाच करायचा आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा आहे बरं का सदैव बाबा. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. उद्धव दादा हो म्हणा की दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करायचा. नाना आम्हाला बरेच लोक कीर्तनात तुम्हालाही आम्हालाही म्हणतात महाराज तुम्हाला बुक्काच लावतो. पण आता काला येतच महिना महा आता हुशार झाले तर आधीच बुक्का लावाले. दुसऱ्याचं वाटोळ केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत सिद्धेश्वर महाराज 2 जण नवरा बायको होते. किती होते कशी काय. आता विनोद नाही नाना तुमच्या मठावर सगळा मोकळा पसार आहे. वारकरी येऊ कोणी येऊ उपाशी जाणार नाही तर बरेच कीर्तनकार आमदार खासदार बायको पुढं गपगार काही चलत नाही. बरेच कीर्तनकार इथं कंबर बांधली ना सदैव महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा. तुम्हाला कब्बर चहा मिळत नाही. इथं ठासून बोलायचं ठासून. तसं आमदार खासदार इकडे आले ना. आता तुमच्या गावात सगळं आहे नानाचं प्रेम सगळ्याचं. काही आमदार खासदार बघा तुम्ही
येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागली पाहिजे आणि घरी गेलं की ती रिबीची पण मी रिबीची बायकोनं बोलून घेतलं इकडे या म्हणे का तुमच्या आईची सोय करा नाही तर माझी मी राहणार त्यांना सांगितलं चिंता करू नको मला अवकाळी पाऊस पडलं आपल्या मंझेरीच्या तळ्याला पुरा आलाय माझी आईची सोय लावतो पण मुद्दा डोक्यात ठेवा दुसऱ्याचं वाईट करायचं दुसऱ्याचं वाईट केलं की आपलं झाल्याशिवाय राहत रात्री उठला महाराज आईची वाट डोक्यावर घेतली टकाक 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 असं जशी बात नेली तशी नदीत जय हरी आणि म्हातारी लिंबाच्या वरी कोरडी फट इमानदार माणसाला माणूस मारली यात काय नवला देव राठी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन देव सका जरी इसू अवघ्याची कृपा करी ज्याला देव तारते त्याला कोण मारतय म्हातारी लिंबावर आमुष्याची रात्र चोरी करण्यासाठी आलते आता पुरलंय 2 ते 3 तास पूर वसरला लिंबाचं झाड चोर लिंबाखाली म्हातारी वरी आणि प्रत्येक चोराला इतकालं सोनं कितकालं हो म्हणा की उग इतकालं सोनं म्हातारी लिंबावर चोर खाली एक जण म्हणला माझा हिस्सा करा दुसरा म्हणला माझा करा तिसरा म्हणला माझा करा म्हातारीनं वरून बघितलं म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे भूत भूत हुई आराट्या बोराट्या खराट्या कुणाचं धोतर पिटलं कुणाचा पॅन्ट फाटला नाना होई आणि नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडं जात नाहीत रेवण महाराज आणि खरं भूत दिसलं सोनं तिथं चांदी तिथं होई म्हातारी लिंबावर खाली उतरली कुठून उदा दादा कुठून लिंबावर म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं किती होतं 9 वार त्याच्यातलं 3 वार फाडलं झोपले काय वाट्यावर खाली किती राहिलं तेव्हापासून 6 वार झाले मी पुढचं सांगत नाही 3 वार लुगडं घेतलं सदैव महाराज सोनं चांदी होतं ते गटुड्यात बांधलं आता वाट्यावर बसल्यावर इमानदारीनं खरं सांगा इमानदारीनं आज नागपंचमी आहे बरं काय खरं सांगा इमानदारीनं सोनं चांदी घेऊन आपली आई कुठं जाणार कोण म्हणलं लेकीकड नाही लेकाकड जाणार म्हणून माझी विनंती आहे बरं काय विनंती आहे तरुण मंडळीसाठी आपण स्वतःच्या मायबापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी कल्याण व्हावं म्हणून मरताना आपल्याला आशीर्वाद देऊन मरणारी आपली मायबापच आहे मायबाप सबसे बडी है माँ सबसे बडी है ताली वाजवा आज ते आनंद दिले हो आज आनंद द्या सकल तीर्थाची धुरे एका माता माय बाप केवळ काची ताली ताली एकूणाचे हित मातेची चित्ती ताली ताली नाश बढ़कर कोई नहीं है दुआ देती है माँ सबसे बड़ी सबसे बडी सोन्या चांदीचं गटोडं डोक्यावर घेतलं कशाचं उद्धवराव हो म्हणा की सोन्या चांदीचं आणि खरंच नाना इमानदारीनं
मला काही येत नाही, पण तुमच्या आशीर्वादाला माझा ताल पक्का आहे. कशाला येते म्हणून चव घाला कशाला, पण तुमच्यासारखी माणसं माझ्यावर प्रेम करतात हे माझं काहीतरी पुण्य आहे महाराज. शास्त्रीजी खरं सांगा, तुमची आई आहे ना? भाग्यवान आहात. उद्धवराव तुमची भाग्यवान आहात. म्हणून माझी एक विनंती आहे, आई कशाला म्हणतात? अ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, मा म्हणजे मानवता, ली म्हणजे लीनता आणि ऊ म्हणजे उदारता. ज्याची आई जिवंत आहे, माझ्यासही सांगतो, रात्रीच्या 2 वाजता आपण घरी जायचं. किती शास्त्री? 2 वाजता आणि दार वाजवायचं. उद्धवराव थाटकन आई उठते, हातात काठी आणि दार उघडते. पहिला शब्द असते, बाळा इतका उशीर, तू जेवलास का? काय तू जेवलास का? रात्रीच्या 2 वाजता वाट पाहणारी, आपल्या जेवणाची चिंता करणारी आपली आई असते. कोण असते? आई असते. आणि ज्या टायमाला आपली आई जाईल उद्धवराव, त्या टायमाला तुम्ही घरी जायचं, दार वाजवायचं. लेकरू जवळच असते. नाना मम्मी पप्पा, मम्मी पप्पा, झोप झोप, कुठेही बोंबलं थिंडते, झोप झोप झोप. हसा म्हणून सांगत नाही, पट्टा म्हणून सांगतो. आई गेली, प्रेम संपलं. बाप गेला, आपल्या जीवनातला धाक संपला. आई कशी बी असू द्या, घराला राखण आहे. आपला बाप कसाही असू द्या, आपल्या घराला झाकण आहे. मी का सांगतो? सोन्या चांदीचं गठोडं डोक्यावर घेतलं, टकाक 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 असं दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासू भूत होऊनच आली. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. सून पळाय गेली, पलंगाच्या खाली पडली, नाना टंगडच मोडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार. मुलगा पळत गेला, गळ्याला मिठी मारली. आई का बाळा, तुला नदीत नेऊन टाकलं होतं. मला वाटलं तू मेली काय की. जिवंत होऊन सोनं चांदी घेऊन घराकडं कशी आलीस? पुढचा मुद्दा आहे का? आईनं सांगितलं, बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन यालाय. काय घेऊन आला? झोपले काय वाट्यावरची? माणूस नदीत नेऊन टाकला की शास्त्रीजी सोनच. सोनेवाले बेचेन हे. एक अंगठी असली तर नाना इथं येत नाही, तिकडंच. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, लावा तंबाखूला चुना. इतकं सोनं. ह्यानं विचार केला, माझी आई म्हातारी होती तर इतकं सोनं आणलंय. म्हणला बायको तर तरुण व्हाय. बाबा म्हणा सोनं किती आणील, झोपच येईना. रात्री उठला, बायकोची वाट डोक्यावर घेतली, टकाक 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 असं. जशी बाद नेली तशी नदीत. जय हरीण बायको समुद्राच्या मोरी. डबल महागारी आली. तुम्ही हसाव म्हणून सांगत नाही, पटाव म्हणून सांगतोय. आई इमानदार होती, सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली गेली. ताळी वाजवा काळाला असलं तर. मग दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत अनेकाच्या घाती मान्यता संतोष, सुख दुःख दोष अंगी लागे. दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार करायचाच नाही, पण काही गोष्टीचा एक बारच करायचा आहे. काय एक बारच? लग्न करण्याचा विचार जरूर करायचा रेवण महाराज, पण एकच करण्याचा. काही म्हणतील एकच मिळेल नाही. बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाले तू भगो गुण गांजावर तुला मुलगी देत. इनोद नाही शास्त्रीजी. लग्न करण्याचा विचार जरूर एकच करण्याचा, दुसरी नाही. महाराज सांगतात, दुसरी न करावी बाईल, भांड फजिती होईल, बोभाट यशद्वारा जाईल. बायकाच्या पानावाट्या एका पुरुषा दोघी नारी. पाप वशे त्याचे पाप न लगे धुंडावे, लागन तेने तेथे नामा म्हणे बा श्रीहरी. 2 बायका ज्याचे घरी, त्याचे नसावे शेजारी. महाराज म्हणले त्याचा शेजार नसावा. लग्न करण्याचा विचार जरूर, पण दुसरी करण्याचा करायचा नाही. पण काही गोष्टीचा विचार सतत क्षणोक्षणा हाची सारासार विचार
करा उठावठी काही गोष्टीचा विचार सतत करायचा क्षणोक्षण हाती करावा महाराज विचार करा का करायचा आहे तरावया विचार करा कोण विचार करीत नाही कुणाला विचार नाही तुम्ही सांगता विचार करा का करायचा तरावया अपार भव सिंधू भवनाम संसार शास्त्रीजी भवनाम आणि सिंधू म्हणजे समुद्र आता सगळे सुज्ञ माणसं आहेत हुशार माणसं आहेत समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही तसं जन्मरूपी मृत्यू या संसाररूपी दुःखाचा अंत सांगता येत करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंगने सामर्थ्ये बस जिथं ब्रह्मादिकाला याच्यातून तरुण जाता आलं नाही पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश इह संसारे खलदोस्तार कृपया कार्य पाहेम्रारी भजे भवेन्नम मोडमध्ये किती वेळा जन्मया विनिधी होय भजित पुण्या जीव घाला शरण गेला बस किती या काळाचा सोसावा बस याच्यातून तरावया अपार भव सिंधू महाराज का तरुण जायचे का चांगलं वागायचे का चांगलं राहायचे का चांगलं खायचे महाराजांना सांगितलं जाणार खिशातले 1000 रुपये काढून द्यावं पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा तुम्ही टाळी वाजवा टाळी उगा नाना घेतो म्हणलं तर इज्जत जाईल ना खिशात काहीच नाही नाना मी विनोदाला सांगतोय भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही बायाची भाजी लई नमुना अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला इतरल्या सोडून म्हणपटल्या धरून सांगालो एका बाईनं भाजी केली शास्त्रीची तेल मीठ मिरचू डाळ पाणी
मालकाला भूक लागली ते म्हणला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली हिनं फुरका हाणला शिंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मित्य सगळं आज्यात वाद. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हिनच नाही. आता शास्त्री तुमचं झालं नाही ना? मला माहिती आहे म्हणून विचारालोय. आपण दोघं तसेच आहेत. टाकत भोपळा देश मोकळा. ना 4 दिवस जरी तुमच्या मठावर राहील तर आम्हाला फोन येणार अजाबात नाही. हे बुवा आला तसं म्हणाला मला उदासच वाटाले. मी म्हणलं मला इथं उदासच वाटत नाही इथं कर्मत आहे. विढाला विढाला मला म्हणलं या डोंगरात तुम्ही कसं राहिला? काय झाडी काय डोंगर. हा ओके थाळीवर राखला. अरे ज्यानं डोंगर सण केला त्याच्या जीवनात सगळं मिळत आहे. थाळीवर सगळं. या डोंगरावर आश्रम बांधायला आमचे नाना काय येडे होते काय? डोंगरात जे असतं ते कुठंच घोराड्या डोंगर, भांडाऱ्या डोंगर, भामचंद्र्या डोंगर. डोंगरात जी साधना घडते ती अशी इतर ठिकाणी साधना घडत नसते. विढाला विढाला काय सांगू लागू कीर्तन. हा भाजी त्याच्या डोक्यात भाजी राहिली बघा. आता मला विनोद नाही हो. आता भाजी ती त्याला भूक लागली म्हणला जेवाय वाट. ह्यानं फुरका हाणला. ह्याच्या डोळ्यातून आसरू. त्या बाईनं गपची बसावं नाही. पुढं बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू. शास्त्री ती म्हणली थोडी देऊ का? थोडी. जास्त प्रेम म्हणल्यास मसरवटा गाठावं लागेल म्हणला. विढाला विढाला हसावून सांगणार माझ्याकडे लक्ष द्या. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघत. असे गुणीजन चांगली असली तर कीर्तन करा वाटतं. जाणार आहे विचार का करायचा? चांगलं का वागायचंय? चांगलं का खायचंय? चांगलं का प्यायचंय? नाशिवंत देह जाणार. हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा. वरे चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी रे हा मंगळ याचा. समोरे ते हरिहरा शिर जय गोविंदा. परे यश मदान सा सोम छोडो रे बाला. जाणार आहे नाशिवंत देह जाणार. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो. हे 3 नाशात मोडते. किती किती माडी घाला बरोबर. लाईट बस सरळ बसा सरळ. ढिलं बसायचं नाही. 3 नाशात मोडते. आश्रय नाश, परता नाश आणि स्वभाव नाश. ज्ञानोबराय सांगतात शरीर जात आघाव्य नाशिवंत स्वभाव्य. म्हणून तुवा झुंजाव्य पंडू कुमारा. काय सांगाव महाराज क्या भरोसा ही विष जिंदगी का. साथ देते नहीं ये किसी का. क्या भरोसा है क्षणभंगुर नाही. जायाच्या शरीर जाईल. जाऊ द्या थोडक्यात बोलतो आता. आश्रय नाश, परता नाश. आश्रय नाश कशाला म्हणायचा? नाना खुश शास्त्री चुकून आहे का? मी थोडक्यात सांगतो. भिंतीवर चित्र काढले उद्धवराव. काय काढले? चित्र. भिंत पडली की चित्र संपलं. पडून गेली चित्राची केवळ होय. भिंत पडली की चित्र संपलं. याला आश्रय नाश म्हणायचं. काय म्हणायचं? आश्रय नाश. आता परता नाश. चलत चलत गाडीचा ॲक्सिडेंट होणे, कुणातरी दगड घालणे, अपघात करणे, काहीतरी करणे, याला काय म्हणायचं? परता नाश. शास्त्रीजी. आणि स्वभाव नाश. याला काही करा न करा. उद्धवराव केस पांढरे होतात का काळे करावं लागतात? कसं? आपोआप पांढरे होतात, काळे तुमच्याकडे बघून म्हणालो ना ना. बरेच माणसं ओळखू त्याला वाटायला ओळखूच येत नाही. काळं केलेलं धाकत नाही बघा. वरचा मधला वेगळा खालचा वेगळा दिसते. 2 मजली इमानदार खोटं बोलत नाही. खरं सांगा. पांढरे होणं याला स्वभाव नाश म्हणायचं. काय म्हणायचं? तुम्ही काही करा न करा. आयुष्य जातो पलपल तुझला कैसे कडे ना. 2 दिवसाचा तनो आला गिरे पाहुणा. संसड घडिया माझी रात्र गेली
जात आहे काळ जपतचे क्या बात आहे नामदेवराय सांगतात आयुष्य जात आहे पहा काळ जपतस्य महा सोहिताचा ध्यानी रहा जाऊ द्या थोडक्यात बोलतो आता स्वभाव नाश कशाला म्हणायचे आता नाना आंब्याचा पिरियड संपला आपल्याकडे काही आंबे असतात खालचे तोडून आणा सिद्धेश्वर महाराज वर एखादा पिकलेला पाडा असते पाडाला पिकलाय झोपले काय एखादा पिकलेला पाड शास्त्रीजी तो काही केल्या पडत अहो म्हणा की काही केल्या पडत एखादं लई धटा असते महाराज असं देटाला चिटकतय त्याला कीर्तन झालेलं कळ ना भजन झालं घरीच म्हणतंय पोर्रा कुठं गेले ना इमानदार घरच्यालाही तरास आणि भाईच्यालाही तरास विनोद नाही ते असं पक्क चिटकलेला पाड पडता पडना तो पक्व दशेला यावा पिकावा आणि वाऱ्याची झुळूक सुटावी कशाची वाऱ्याची झुळूक सुटावी वाऱ्याची झुळूक सुटायला निमित्त आणि तो आंबा पडायला वाऱ्याची झुळूक सुटणं ही निमित्त आहे पण पक्व दशेला येऊन पडणं हे त्याचा स्वभाव नाश आहे काय स्वभाव नाश आहे म्हणून महाराज सांगतात जाणार आहे नाशिवंत देह जाणार सकळ म्हणजे चकारात्मक आयुष्य खातो काळ सावधान आता सावधान कुठं म्हणतात सिद्धेश्वर महाराज येडी वाकडी वळणे हे सावधान अपघात होण्याचं ठिकाण आहे सावधान पुढे गतिरोधक आहे सावधान तुमचे दोन हाताचे आता म्हणा की काही म्हणते लग्न लागणार आहे काय आतापर्यंत कुणाचं खाण्यात गेलं असेल माझ्याकडे लक्ष द्या तरुण मंडळी कुणाचं आयुष्य पिण्यात गेलं असेल कुणाचं झिंगझिंग झिंगाट करण्यात गेला असेल पण आता शब्द होऊन भजनी लागा शब्द होऊन भजनी लागा बस आयुष्य खातो काळ किती या काळाचा घडी घडी काळ वाट याची आयुष्य मापावया जाऊ द्या नाना आता मला कीर्तन सोडायचे किती लोकाला पटून सांगा कळत आता कीर्तन सुटल्या म्हणतात मला दिसा इतकं लय बोलू लागलो राव त्याच्यातलं दुसरं म्हणतंय चांगलं हिरवटीला लागलं होतं त्याच्यातलं तिसरं म्हणतंय टिपणीनंच बोलू लागलो त्याच्यातलं चौथं म्हणतंय त्याचा धंदाच आहे सांगतच राहते चलतच राहते म्हणजे काय मग दुकानं टाकलेत का काय किती समजून सांगा लोक सुधरत नाना खरं सांगू का काही लोक तमाशा पाहून बिघडली नाही आणि कीर्तन ऐकून सुधरले हे कुठून आले विठाला विठाला कीर्तन ऐकायला माझ्याकडे लक्ष द्या किती समजून सांगा शास्त्री लोकांना पटत नाही एक उंदराचं बिटकुलं होतं उदराव उंदराचं बिटकुलं ते सजावर इकून इकडं तिकून तिकडं इकून इकडं तिकून तिकडं त्या उंदराच्या आईनं बोललं बाळा इकडे ये म्हणे का
मांजर कुंकून येईल, बोका कुंकून येईल, पता लागत पता लागत. कोण सांगाले? कोण सांगाले? उंदराची आई. कुणाला? उंदराच्या पिल्याला. पण उंदराचे बिटकुले ऐकत ते उंदराचं बिटकुलं ऐकत ना ना इकून इकडं तिकून तिकडं. एकानं थोडा माल घेतला होता. माल आता तुम्हाला माहीत नाही, मलाही माहीत नाही. एकानं थोडा माल घेतला नाना आणि गिलास खाली ठेवला त्या सज्जाच्या. त्या गिलासात इतकी शिलक होती. किती शास्त्री? इतकी शिलक. ते उंदराचं बिटकुलं वरून निष्ठलं आणि त्या गिलासात पडलं. गिलासात पडल्या पडल्या त्याच्या तोंडाला इतकीच लागला. इतकाच माल त्याच्या तोंडात गेला. कुणाच्या? उंदराच्या पिल्यात इतकाच माल गेला तोंडात. तर अशी हातपाय ताईट केली भाषा. ते मध्ये पडल्या पडल्या म्हणाले मांजर. मांजर तर मग दाशी. कुणाची? कुणाची? उंदराच्या पिल्याची. पिणारे माणसं काय बोलतील नाना, इमानदारीनं काही सांगता येत. दोघांना पिली, दोघंही शेतात फिरायला गेले. दोघंही. एकाला चंद्राचं प्रतिबिंब हिरी दिसलं. चंद्राचं प्रतिबिंब. शेजाऱ्याला मला इकडे इकडे म्हणला का चंद्र हित पडला म्हणला. चंद्र त्यालाही जास्त झालं म्हणला मरू दे पडू दे. बघ म्हणला बाप अंधारात वरी काढावं लागतं चंद्र. त्यालाही जास्त झालं ती तनं बघितलं. खरंच पडला राव म्हणला चंद्र, वरी काढावं लागते. दोघांना पावरा उचला आणि हिरी टाकला. त्या पावरा पडल्या पडल्या ते चंद्राचं प्रतिबिंब हलू लागलं. आज चपळ आहे मला पळाले. धर 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 धर. पावऱ्यात बसत नाही. पावरा अडकला खुटीला. दोघंही वडाले. एक बका धरलाय म्हणला. दोन खाली वडालाय म्हणला. तीन जेव्हा झटका मारला दोरी तुटली. दोघंही उलटून पडले. असं पडल्या पडल्या त्याला चंद्रवरी दिसला. खाली पडल्या पडल्या म्हणते एका झटक्यात वर आला राव. मला जीवनच नाही. पिणारे काय बोलतील. तसं उंदराचं बिटकून म्हणू लागलं मांजर तर मैदाशी. मांजर बोका असा बसलेला होता. बोका म्हणला मालक गिलासात पडलीत. कुठं पडलीत? गिलासात. मालकाची सेवा करावी लागती. तिकून बोका आला उचलला टाकला तोंडात. झोपले काय वाटेवरचे? मी त्या उंदराचं सांग नाही आपलं सांगा. घेऊन जाय बोका तैसा काळ लोका येत असे. झोपा. जसा तर उंदराचं बिटकुलं उचललं तसा काळ आपल्यावर टकून आहे. आयुष्य खातो काळ. सावधान. महाराज हे कळतं कुठं? चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे. चंद्र आहे तिथं चांदण आहे. महादेव आहे तिथं पार्वती आहे. संत आहे तिथं ज्ञान आहे, वैराग्य आहे, विवेक आहे. म्हणून काय करा?
महाराज हे कळतं कुठं? संताच्या संगतीत. बैसता संताची संगती कळू आले आपुले कोणीच निश्चय चित्ते. म्हणून संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा. पाठी लागला शिकाळ दात खातो कर करा. काय सांगाव महाराज. संत समागमी धरावी आवडी. समागम म्हणजे करणे, समागम म्हणजे करणे. नाना माडी घाल, माडी घाल. मला कीर्तन सोडायचे. उद्धवराव, माणसं संताच्या संगतीत आवडीने येतात का सवडीने येतात? हा, कसे येतात? बघा पारायणाला किती बसलेत प्रल्हाद बाबा? पारायणाला किती येतं? पारायणाला किती येत? पारायणाला त्याला ती इंग्रजी ते कुणालाच येत नाही मला. लय अवघड आहे. बरं खरं सांगा, सगळे आवडीनं बसलेत का कशी बसलीत? मी नानाचा शब्द ऐकला. नाना म्हणते वसन लागली नाही पाहिजे, पारायण आवडीचा असावं, तसं परमार्थ आवडीचा असावं. आणि आवड आणि गरज मी थोडक्यात सांगतो. शास्त्रीजी मला कीर्तन सोडायचं. आवड आणि गरज. नाना, एका माणसानं कुत्रा पाळला होता. काय पाळला होता? नाही, गाढव पाळला. गाढव. गाढवाला 5-6 महिने झालं. रेवण महाराज किती? 5-6 महिने. आता गाढवाला एकच काम, इटा वाळू कुटोर पळू. आवड आणि गरज सांगावलं. आवड आणि गरज. परमार्थ आवडीनं केल्यास फायदा काय आणि गरज म्हणून केल्यास फायदा काय? 5-6 महिने झाले त्या गाढवाला. भाकर नाही, काही नाही, कुठे हिंडायचं. 5-6 महिन्यानंतर कुत्रं पाळलं. शास्त्री काय पाळलं? कुत्रं. कोणतं? ते टॉमी सरकारी. ते इतकं लई कलाकार नाना. ते चोर आले का असं टर झोपते असं. कुंकून बी घुसा तुमचाच कारभार. आणि मालक आला ते कुत्रं पळतच जाते. मालक आला की पळतच अंगावर हातपाय टाकणार. आता के काहीतरी मला कळायला आल्या चोरीचं वातावरण पसरलंय. घेऊ नका, काहीच होणार नाही. फक्त परमार्थ खानदानी करा. परमार्थ करा. ज्यानं देवाला दिलंय त्याचं कुठं जात आणि ज्यानं इकडं दिलं नाही त्याचं चोरीला जाते. घेऊ नका महाराज. काय विनोद म्हणून बोलत नाही. आता नाना ते कुत्र आपलं गावरान लय खतरा असतं. गावरान ते इळभर कुठं हिंडत आहे, पण शेजारी संध्याकाळी घरी येते मालकाच्या. आता ते सरकारी कुत्र टॉमी पाळल्यालं. आता ते दुसरं काहीच करीत नव्हतं. मालक ड्युटीहून आला, कुत्र पळतच जायचं. टॉमी भैट दूध बिस्किट वडापाव. कुणाला? त्या कुत्र्याला बिस्किट खाला, वडापाव, गाडीत बसायला महाराज, गादीवर बसायला. कुत्रं घरानं हिंडायचं तरी मालक काही म्हणीत कुत्रं असं होतं. 2-3 महिन्यात असं झालं. गाढव म्हणू लागलं. गाढव म्हणला 5-7 महिने झाले आपल्याला काहीच नाही. हे कुत्रं गुबगुबीत कसं काय झालंय? कोणी विचार करायला? आता लायकी तरी बघा. गाढव म्हणला बाहेर बसून बघा कुत्रं काय करते. कुत्रं काहीच करीत नव्हतं शास्त्री. मालक ड्युटीहून आला, कुत्रं पळतच जातं. टॉमी भैट दूध बिस्किट वडापाव. गाढव म्हणू लागलं बाहेर बसल्या आपण जर मालकाच्या अंगावर हातपाय टाकली, मालकाचं तोंड चाटलं, आपल्याला अशी मजा झाल्याशिवाय राहत. वाट्याकडे ऐकू आले का नाही सरपंच? काय येऊ तिकडं? कोण म्हणाले? गाढव. आपली बी अशी मजा झाल्याशिवाय राहत. पण गडबड करू नाही म्हणला. हळूहळू ढाळे केतुलेनी तुका म्हणे येथे न चले, अनुभवे गोडी धीरेशे मजा ना. गडबड करायची नाही. दुसऱ्या दिवशी गाढव बाहेर बसले. मालक ड्युटीला गेला, ड्युटीनं आला. कुत्र्याचं ठरलेलंच. मालक येऊन खुर्चीवर बसला, कुत्रं पळतच जातं. टॉमी भैट दूध. गाढव म्हणलं आता गपची बसायचं. नाना कुत्रं भकीला गेलं, गादीवर बसलंय कुत्रं. मालकाला पतात नाही. गाढव मध्ये घुसलं काशीनाथ महाराज. मालकाला पतात नाही. दोन्ही पाय मालकाच्या अंगावर. वा मालक खालीन गाढव बोकांडीवर. जेव्हा मालक चिरकाय लागला, शेवक पडत आले. खप
गाढवाला मारून मोकळं केलं. कुणाला कुणाला मालकाला उचललं, लागलं, दवाखान्यात नेलं. गाढव बाहेर बसलंय, गाढव लढालंय. म्हणला खऱ्याची दुनिया, खऱ्याची दुनिया. कुत्र गादीवर बसलो होत ना, कुत्र आस करू लागलं. कुत्र आणि गाढव आस करलंय. बाबो खऱ्याची दुनिया नाही रे. गाढव बाहेरून म्हणाले दादा. कुणाला कुणाला कुत्र्याला दादा. कुत्र म्हणलं का गाढवा, का गाढवा. दादा म्हणला तुम्ही रोज हातपाय अंगावर हातपाय टाकता, तोंड चाटता, तुमची इतकी मजा, तुम्हाला वडापाव काय, बिस्किट काय, दूध काय. कुत्र म्हणलं गाढवा तुझं नाव बी आणि करणी बी. अरे विचार कर म्हणला, मला आवड म्हणून पाळलंय आणि तुला गरज म्हणून पाळलंय. टाळी वाजवा कळाला. आवड म्हणून पाळलंय शास्त्रीजी. बिस्किट खातो, वडापाव खातो, दूध पितो, गाडीत बसतो, मालकासंग फिरतो. तुला गरज म्हणून पाळलंय तर इतका मार खावा लागलाय. म्हणून विनोद म्हणून बोलत नाही, हसा म्हणून बोलत नाही. आपण जर आवडीनं परमार्थ केला, आवडीने भावी ऐका महिमा, आवडे निरंतर, आवडे पंढरी. हे आवडे आवडे देवाशी तू ऐका, संत समागमी धरावी आवडी. संतांच्या संगतीत आवडीनं यावं. आपलाही उद्धार झाल्याशिवाय राहत नाना. संतांच्या संगतीत रेडा आवडीनं आला, रेड्याचा उद्धार झाला. संतांच्या संगतीत भिंत आली, भिंतीचा उद्धार झाला. माझ्या ज्ञानोबरायाच्या संगतीत भिंत आली, वा गाढव आलं, गाढवाचा उद्धार झाला. टाळी वाजवा. म्हणून माणसाला गाढवाची उपमा देणं हे गाढवाचा अपमान आहे. कुणाचा अपमान आहे? खरं सांगा. आता कीर्तन सुटले, सगळे माझ्यापुढे माळकरी सहित शास्त्रीजी. गाढव तरपडून मरल पण घडूळ पाणी पिणार, घडूळ पाणी पिणार. माणसं श्रावण कवा संपत आहे, गटार आमुषा कधी येते या. विनोद नाही. मुद्दा डोक्यात ठेवा. गाढव आलं, गाढवाचा उद्धार झाला. ज्ञानोबरायाच्या संगतीत वेश्या आली. धन्य कानो पात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणूनिया. येशेचा उद्धार झाला. माझ्या नाथबाबाच्या संगतीत घावोबा गुळ खाण्याच्या लालचीनं आला.
त्याचा उद्धार झाला म्हणून आवडीनं संत समागमी धरावी आणि आल्यास झोपायचं नाही खाऊन पिऊन करावी तातडी करा करा लाग पाट करा करा लाग पाट धरा पंढरीची वाट बस तातडी परमार्थ करावा काकडा असेल हरिपाठ असेल शेवेला फार महत्व आहे नाना खरं सांगा मी तुमच्या तोंडावर बोलतो खरं सांगा हरिपाठाला किती आनंद येते किती आनंद येते आणि नाही सगळे डंगर तातल्या डंगर कळाली की डंगर पण असे तरुण पोरं जर खेळू लागले महाराज चांगल्या चांगल्याला गुरुजी नाचा वाटते का ना हो म्हणा की चांगल्या चांगल्याला उड्या हाना वाटतात चांगल्या पण काही माणसाला हरिपाठ नकोच वाटतंय काकडा नकोच वाटतंय काकडाही तरुणानंच करावा आणि हरिपाठही तरुणानंच करावा तरुणानंच काय आनंद आहे आता मी बबन महाराज मी इथं होतो नाना काय ना आम्ही आनंद घ्यायचा महाराज काय हरिपाठाचा आनंद घ्यायचा म्हणून मला वाटतं बरेच कीर्तनकार हरिपाठाला टाळतात नाना कीर्तनकारानंही हरिपाठ करावा आपला उद्धार झाल्याशिवाय का आपण नाही करायचं तर पुन्हा करायचं संत समागमी धरावी करावी तातडी आणि 3 प्रकारचा धुरा आहे तारुण्याचा सत्तेचा पदाचा तारुण्य चाललंय सत्ता गेली समजा पद जाणार आहे म्हणून तुकोबराय म्हणतात या धुरात राहू नका
गुरुजी राग कोणता चंद्रकंस चंद्रकंस मालकंस नाही ना मी गाता मूर्ती बुद्धे बाबाच्या